नमस्कार मित्रांनो, हे झाड आहे खूपच शुभ. घरात लावतात नष्ट होतात सर्व वास्तुदोष. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार असे काही वृक्ष आहेत ज्यांची लागवड तुम्ही तुमच्या घरात किंवा परिसरामध्ये केलीत तर वास्तुदोष आपोआप दूर होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. घरात जर वास्तुदोष असेल तर तुम्हाला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेक जण आपल्याला वास्तुदोषाचा त्रास होऊ नये यासाठी आपलं घर बांधताना वास्तुतज्ञांचा सल्ला घेतात. तसेच वास्तुतज्ञांनी सांगितलेल्या दिशेनुसारच घरातील वस्तू ठेवतात. मात्र घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराइतकंच परिसरातील पर्यावरणीय संतुलन देखील महत्त्वाचे असते. तुमचं घर आणि परिसरात जर शुद्ध आणि खेळती हवा असेल तर वास्तुदोष नाहीसे होतात. व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हे महत्त्वपूर्ण असते. वास्तुशास्त्रानुसार असे काही वृक्ष आहेत ज्यांची लागवड तुम्ही तुमच्या घरात किंवा घराच्या परिसरामध्ये केली तर वास्तुदोष आपोआप दूर होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. आज आपण अशाच काही वृक्षांबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. अशोक वृक्ष. तुम्ही जर तुमच्या घराच्या उत्तर बाजूला अशोक वृक्ष लावलात तर वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानला जातो. अशोक वृक्षामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सुख शांती राहते. केळीचे झाड. केळीच्या झाडाला देखील खूप शुभ मानले गेले आहे. केळीचे झाड तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य बाजूस उत्तर पूर्व दिशेला लावू शकता. जर तुम्ही केळीच्या झाडासोबत तुळशीचे झाड लावले तर त्याचा परिणाम अजूनच शुभ होतो. नारळाचे झाड. तुम्ही जर तुमच्या घराच्या सीमेवर नारळाची झाडे लावलीत तर ती अतिशय शुभ फळ देतात असे वास्तुशास्त्र सांगते. यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मान सन्मानामध्ये वाढ होते आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होते. वडाचे झाड. वडाचे झाड देखील खूप शुभ मानले जाते. हे झाड जर तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेला लावले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मात्र हे लक्षात असू द्या की या वृक्षाची छाया तुमच्या घरावर पडता कामा नये. घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला हा वृक्ष असणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. आवळ्याचं झाड. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या सीमेवर हे झाड असणे अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्या घरात या वृक्षामुळे सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. तर अशा प्रकारे तुम्ही ही झाडे तुमच्या परिसरात लावल्याने तुमच्यावरती सदैव देवाची देखील कृपादृष्टी राहते. धन्यवाद.